भिक्षान देव, भिक्षान देव. माई, माई हाय का घरी? ए माई, आले का माई? हे घे जा. देव तुझं भलं करो माई. भिक्षान देव. कोण आलाय बाहेर? नेहा बघ बरं कोण आहे तर. माई, माई दार उघड. कोणीतरी भीक मागायला आलं वाटते. हो का बाई, ती दर गुरुवारी लाखनवाडीवरून येते बाई. तिला दे बरं हे 10 रुपये. आई तूच दे, मी नाही देत. ही पोरगी पण बस. हे घे माई. काय ग आई, तू दर गुरुवारी या भिकाऱ्यांना 10-10 रुपये देत असत. यांना कामधंदे नाही करता येत का? हे लोक ढोंगी असतात, दारोदारी भीक मागतात आणि तिकडे जाऊन मजा करतात. अगं तसं नाही नेहा, कोणी चांगले पण असतात. चांगले. तुला दानच करायचं आहे तर 1-2 रुपये कर ना. एवढे 10-10 रुपये कोण दान करत तू? अगं ती काय 10 रुपये मागते काय मले? तिला जे दिलं ते घेते. ते 1 रुपया दिला तर 1 रुपया घेते, 2 रुपये दिले तर 2 रुपये घेते, पण 10 रुपये मीच देते माझ्या इकडून. अगं नेहा, दान केल्यानं व्यर्थ नसते जात. दान केलं पाहिजे बेटा, तेच आपल्या आळ येते. आणि आपल्या गरीबाजवळ हाय तरी काय देण्यासारखं. झालं हिचं लेक्चर चालू. आई मला भूक लागली, जेवण झालं असेल तर वाढ बरं लवकर. बरं मी वाढते, तू जेवण करून घे. फोन कोणाचा आला आता? हॅलो, काय ऍक्सिडेंट झाला पप्पाचा? काय झालं बाई, काय झालं नेहा? कोणाचा ऍक्सिडेंट झाला? कुठं कुठं? लवकर सांगा, लवकर सांगा. चौकात? बरं बरं, येते येते. माहित नाहीये कोणाचा फोन होता तर म्हणत होते की तुझ्या बाबाचा ऍक्सिडेंट झाला आणि जागीच ठार झाले. आई तू टेन्शन नको घेऊ, असं काहीच नसेल झालं. चुकीचा फोन असेल तो. आपण जाऊ बाई. करा नसो बाई, माझा जीव खूप धाकधूक करून राहिला. बाई आता कसं होईन माय? या पोरीचं शिक्षण राहिलं, लग्न राहिलं, सगळं आता माझ्यावर आलं. मी कसं करू बाई? आई रडू नको ना. 1 महिना झाला आता बाबाला जाऊन. तू टेन्शन नको घेऊ, मी करन काही ना काही. मी जॉब करन, तू नको काळजी करू आई. माही दार उघड. आता कोण आलं? काय सांगू बाई, माया पतीचा ऍक्सिडेंट झाला हो बाई. हे कवा झालं माई? 1 महिना आला झाला, त्याच्यातच ते गेले हो बाई. आता कसं होईन बाई आमचं? मायाजवळ काही नाही बाई आता द्याले तुले. व मी पण लाखनवाडीला गेले होते, तिथे महिनाभर राहिली. मला हे काहीच माहित नाही माही. ठीक आहे माही, देव सगळं बरोबर करील. येते मी माही. आई तू बऱ्याच दिवसापासून काही खाल्लं नाही. मी जेवण वाढतो, तू जेवण करून घे. आई हे घे, जेवण कर. हे घे आई, जेव. नाही हो बाई, मला धकत नाही ना. घे आई, 1 घास घे. बस बस, आता नको, पाणी दे मला. घे आई, पाणी घे. नाही जेवत बाई मी आता. ने तिकडे ताट.
काय आहे, तू एकच घास खाल्ला, अशानं तुझी तब्येत खराब होऊन जाईल. आता दुपारी जेवण करा, ठेवून देते मी. बाई न्या बघ बरं बाई कोण आलं तर. तुम्हाला सांगितलं ना आमच्याकडे आता द्यायला काही नाही म्हणून, तरी परत आल्या तुम्ही. ठीक आहे बालिके, सगळं तुमचं बरोबर होईल. हे पिसली घे. आता ह्या थैलीत काय आहे? आम्हाला नको ही थैली. बेटा, हे पैसे मी मंदिर बांधण्यासाठी जमा केले होते. याची गरज आता तुम्हाला आहे. आई, हे बघ त्या म्हातारीनं काय दिलं. काय आहे हो बाई त्याच्यात, तूच पाय बाई. आई, हे तर पूर्ण थैला भरून पैसे आहे. एवढे मोठे पैसे, बापरे. अगं शोध, तिला चुकून दिले असेल तिनं. बघ बरं तिला. आई, ते म्हणत होती की मी हे पैसे गुणवंत महाराजांचं मंदिर बांधण्यासाठी जमा केले होते, आणि आता ती म्हणत होती की हे याची खरी गरज तुम्हालाच आहे. हे बालिके, घे बालिके म्हणून ते निघून गेली. आई, तू म्हणत होती ना दान केलेलं कधीच व्यर्थ जात नाही. आज खरोखर अनुभवलं. मी पण आता नेहमी दान करत जाईल.